आकर्षक दिसायचंय तर या गोष्टींकडे लक्ष द्या. चला तर मग बघूया. नंबर 1, स्वतःच्या ग्रूमिंगकडे व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे तुमच्या हातापायाची नखे छान कापलेली असू द्या, कान नाक व्यवस्थित स्वच्छ असू द्या, मानेच्या मागचा भाग न विसरता स्वच्छ करा, कारण घाम साचून तो काळपट होतो. रोज सकाळी दात घासून झाले की टंग क्लीनरने तुमची जीभ छान स्वच्छ करा, म्हणजे बोलताना तोंडाला दुर्गंधी येणार नाही. केस छान विंचरलेले असू द्यात. केसांसाठी तेल वापरताना ते घसरत तुमच्या चेहऱ्यावर तर येणार नाही ना, याची काळजी घ्या. नंबर 2, आपल्या कपड्यांकडे नेहमी लक्ष द्या, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि आकर्षक दिसण्यामध्ये तुमचे कपडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे ते छान तुम्हाला शोभतील आणि व्यवस्थित फिटिंग असलेले कपडे परिधान करा. जास्त फिटिंग किंवा जास्त सैल कपडे जर तुम्ही परिधान केले तर ते समोरच्याचं लक्ष वेधून घेतील. नंबर 3, खूप भडक रंगाचे कपडे घालणं टाळा, जे इतरांच्या पटकन नजरेत येतील किंवा अटेन्शन गेन करतील. कॉन्ट्रास्ट कलरची फॅशन करताना ते रंग नक्की एकमेकांसोबत मॅच होत आहेत ना, हे पाहूनच कॉन्ट्रास्ट कलर परिधान करा. नंबर 4, पायातील फुटवेअर हे तुमच्या कपड्यांशी मिळते जुळते हवे. म्हणजे जर तुम्ही भारतीय पोशाख घातला असेल तर त्यावर साजेशी मोजडी किंवा सँडल परिधान करा. तेच जर तुम्ही वेस्टर्न लुक केला असेल तर त्यावर साजेसे शूज किंवा स्नीकर्स परिधान करा, कारण कोणाचंही लक्ष तुमच्या चेहऱ्यानंतर थेट तुमच्या पायावर जातं. म्हणून तुमचे फुटवेअर योग्य आणि कम्फर्टेबल असले पाहिजे. नंबर 5, कमीत कमी दागिने परिधान करा. मग ते दागिने तुम्ही खऱ्या सोन्याचे दागिने घाला किंवा खोटे, पण कमीत कमी दागिने तुमचा लूक खूपच आकर्षक करतात. आणि दागिने निवडताना आपल्या कपड्यांसोबत मिळते जुळते दागिने निवडा. नंबर 6, जर तुम्ही मेकअप करत असाल तर तुमचा मेकअप केकी वाटणार नाही याची काळजी घ्या. तसेच मेकअप करताना कायम लक्षात ठेवायचं की तो तुम्ही कोणत्या समारंभासाठी करणार आहात आणि तो समारंभ डोक्यात ठेवूनच मेकअप करायचा, कारण तुम्ही पार्टीसाठी केलेला मेकअप तुमच्या ऑफिसच्या लुकवर जाणार नाही. नंबर 7, आकर्षक दिसण्यात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज, म्हणजेच देहबोली. त्यामुळे तुमच्या देहबोलीवर लक्ष द्या. एखाद्याशी बोलताना तुमचे हात किंवा पाय खूप जास्त हलत तर नाहीत ना, याकडे लक्ष द्या, कारण आपल्याही नकळत या गोष्टी घडून जातात. पण आपल्याला या गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.